का रे भाई इंजनले काय झालं चला सांगतो तुम्हाला पुढे ब्लॉकमध्ये. आपण आलो शिवजयंतीवर, आपल्याला घेणं होतं डिझेल फिल्टर. तर डिझेल फिल्टर वगैरे घेतलं आणि आलो सीधा गॅरेजवर. येऊन पाहिलं तो काय म्हटलं आहे इतनी मोठी लाईन, एकदम जोरानं काम चालू आहे पुरे गॅरेजवर. आपल्या नवीन डिझेल फिल्टरची अनबॉक्सिंग घेतली आणि तितकं आपल्याला दिसलं की इंजन क्रॅक होईल. काय माहित कोणाचा, या गाडीच्या मालकाला लंब खर्च लागणार आता. तितकं आलो आपण आपल्या गाडीजवळ, डिझेल फिल्टर वगैरे घेतलं बोलून. डिझेल फिल्टर एकदम चुम्मेश्वर दिसून राहिलता आणि तो एकदम दुसरा काळा. तितकं आपण नाही का प्रो माणसाला बोलवलं आपल्या गाडीजवळ. आपल्या गाडीच्या रेडिएटर मध्ये रोज पाणी टाकणं पडतं ना, तर मग तुला ते दुरुस्त करून द्या. तितकं दिसलं ना बा लिकेज, इथं लिकेज होतं. मग काय तिथून आपली ओल्ड मॉडेल प्लॅटिना काढली आणि चाललो सुद्धा शिवजयंतीवर. या गाडीला चाबीचं काम नाही, शेल मारण चलन तो. शिवजयंतीवर पोहोचल्यानंतर 3 लिटरची ऑइलची कॅन घेतली आणि त्याचसोबत एक ऑइल फिल्टर बी घेऊन घेतलं आणि काकाला पटकन करून दिले फोन पे. आता ओल्ड मॉडेल प्लॅटिनावर ठेवली आपली ऑइलची कॅन आणि डबल आलो सीधा गॅरेजवर. जुनं ऑइल घेतलंय का टोपल्यात काढून हातात नवीन ऑइल फिल्टरची अनबॉक्सिंग बी घेतली करून. पण तुम्ही काय सांगा, नवी आणि जुन्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असते. मग काय जुन्याले करून घेतलं पॅक आणि नव्याले करून दिलं इन्स्टॉल केल्यानंतर आलो सीधा गाडीवर. ऑइल दिलं 3 लिटरची कॅन. इथून तर चला मग आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.